पुण्यातील आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर आज उमेदवारीसाठी अर्ज दाखल करणार आहे। पुण्यातील भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये हा अर्ज दाखल करण्यात येईल। आयुष कोमकर हत्या प्रकरणात बंडू आंदेकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे। न्यायालयाने बंडू आंदेकर आणि त्यांच्या कुटुंबातील लक्ष्मी उदयकांत आंदेकर तसेच सोनाली वनराज आंदेकर यांना आगामी महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास विशेष सशर्त परवानगी दिली आहे। मात्र बंडू आंदेकरला उमेदवारी अर्ज दाखल करताना मिरवणूक, भाषण, घोषणाबाजी करण्यास कोर्टाने मनाई केली आहे। पोलीस बंदोबस्तात उमेदवारी अर्ज दाखल करण्याला परवानगी देण्यात आली आहे। काही वेळातच बंडू आंदेकर याला निवडणूक अर्ज भरण्यासाठी आणले जाईल। त्याआधी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये पोलिसांनी बंदोबस्त लावला आहे। तर बंडू आंदेकरसह आंदेकर कुटुंबाला उमेदवारी देण्यासाठी मोठा विरोध होत होता। मात्र या विरोधानंतरही आता बंडू आंदेकर त्याचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट देण्यासाठी आपली प्रतिनिधी शिवानी पांढरे आपल्या सोबत आहे। शिवानी, बंडू आंदेकर कुठल्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करतोय आणि त्यासोबतच त्याचे कुटुंबीय देखील उमेदवारी अर्ज आजच दाखल करतायत का? बंडू आंदेकर यांचा मुलगा वनराज आंदेकर हे राष्ट्रवादी जेव्हा एकत्र होती तेव्हा राष्ट्रवादीत होते आणि ते अजित पवारांचे चांगले होते। त्यामुळे अजित पवारांच्या पक्षाकडनं त्यांना उमेदवारी दिली जाईल असे संकेत आता मिळत आहेत। कारण बंडू आंदेकर आहे ते आज भवानी पेठेतल्या क्षेत्रीय कार्यालयात आहे, अर्ज दाखल करण्यासाठी येणार आहे। तर भवानी पेठेत जर मी दाखवलं तर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। कारण बंडू आंदेकरांना कोर्टाने आहे ती परवानगी दिली आहे आणि कोर्टाने ही परवानगी देताना त्यांना सांगितलंय की कोणत्याही पद्धतीची मिरवणूक काढायची नाही, जल्लोष करायचा नाही किंवा भाषणबाजी करायची नाही। हे सगळं न करता तुम्ही अर्ज दाखल करा आणि त्यानंतर निवडणुकीसाठी तयार राहा। एक संविधानात सांगितल्याप्रमाणे प्रत्येक नागरिकाला निवडणूक लढण्याची हे आहे निवडणूक लढण्याचा अधिकार आहे आणि त्यामुळेच बंडू आंदेकर आणि त्यांच्या कुटुंबाला 2 महिलांना कोर्टाने निवडणूक लढण्यासाठी परवानगी दिली होती। त्याच्यात सोनाली आंदेकर आहे आणि त्यांचीच भाऊजाई आहे लक्ष्मी आंदेकर। या दोघींना देखील कोर्टाने परवानगी दिली। त्यानंतर त्या दोघी कधी त्यांचा अर्ज दाखल करणार याबाबतची कोणतीही माहिती नाही आहे। मात्र बंडू आंदेकर आज पुण्यातल्या याच भवानी पेठेतल्या क्षेत्रीय कार्यालयात अर्ज दाखल करणार आहेत आणि त्यांच्यासाठीचा मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे। गणपतीच्या मिरवणुकीच्या आदल्या दिवशी आयुष कोमकर हत्या झाली होती आणि त्यात बंडू आंदेकर हे न्यायालयीन कोठडीत होते आणि याच आयुष कोमकरच्या हत्येप्रकरणी ज्यांनी कट रचला आहे, ज्यांच्यावर आरोप आहे, त्या दोन्ही महिला लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांना देखील त्या आरोपाखालीच न्यायालयीन कोठडीत आहे। हे तिघही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती आहे। तसा अर्ज दाखल करण्यात येणार आहे। कोर्टानेही त्यांना सांगितलंय की तसा अर्ज दाखल तुम्ही करू शकता, निवडणूक लढवू शकता। आपण जर बघितलं तर या सगळ्या संदर्भात अजित पवार गटाला आपण विचारलं होतं की या दोघांना अर्ज देणार का? कारण अजित पवारांचं आपण बघितलं तर गुन्हेगारी विरोधात अजित पवार असतात। अशा कोणत्याही लोकांना उमेदवारी देण्यास अजित पवार किंवा त्यांच्या पक्षात ठेवण्यास देखील अजित पवार कायम विरोध करत असतात। मात्र त्यांच्याच दुसरी बाजू जे सुभाष जगताप आहे ते या ठिकाणी बोलून गेले होते की या दोघींनी म्हणजे सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांनी फक्त कट रचला होता, त्यांचा या गुन्ह्यात कोणताही समावेश नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं। त्यामुळे त्यांना आपण उमेदवारी देणार असे संकेत त्यांच्या या सगळ्या भाष्यातून मिळत होते आणि त्याचबरोबर आज बंडू आंदेकर देखील अर्ज दाखल करणार। त्यामुळे आंदेकर कुटुंबियांना अजित पवार पक्षाकडून उमेदवारी दिली जाते का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आणि अर्थातच या उमेदवारीवरही अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आलेले होते। त्यामुळे आज नेमकं काय घडतं याकडे आपले लक्ष असेलच। शिवानी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.